आणि तो बातमी आहे उत्तर प्रदेशमधून। हाथरस दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा 121 वरती जाऊन पोहोचलेला आहे। हाथरस चेंगराचेंगरीला भोले बाबाचे सेवेकरी जबाबदार आहेत असं सुद्धा आता बोललं जातंय। हाथरस प्रशासनानं सरकारला दिलेल्या माहितीमध्ये सेवेकऱ्यांवरती ठपका ठेवण्यात आलेला आहे। लाठ्या काठ्यांच्या जोरावरती सेवेकऱ्यांनी गर्दी रोखल्याची माहिती मिळते। हाथरस दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 121 जणांचा मृत्यू झालेला आहे। सेवेकरांनी लाठ्या काठ्यांच्या माध्यमामधून या भाविकांना रोखलं आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाली असं सुद्धा बोललं जात आहे। आधी भोले बाबा बाहेर पडतील आणि त्यानंतर गर्दीला वाट केली जाईल असं सेवेकरांनी सांगितलेलं होतं। वाढणारी गर्दी आणि प्रचंड उष्मा यामुळे भाविकांना अस्वस्थता निर्माण झाली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती चेंगराचेंगरी झाली। ये बिस्सु सागर जी महाराज हैं, उनकी समाधि, उनके जाने के बाद ये हादसा हुआ है। उनके सामने नहीं हुआ? नहीं, उनके सामने नहीं हुआ। वो तो निकल रहे थे, वो निकल गए, वो निकल गए। उनके जाने के बाद हुआ है हादसा। अच्छा, हाँ, क्या हुआ था? ये रोड के किनारे खड़े हुए थे, धक्का लगा, वो नीचे गिरते हुए चले गए। एक दूसरे के ऊपर गिरते चले हुए, नीचे जो लोग दब गए वो निकल नहीं पाए। यहाँ भोले बाबा साकर वेश्वरी का सत्संग हो रहा था। यहाँ लाखों की संख्या में एकत्रित थे लोग। किस जगह थी ये फुलरी मंगलगढ़ी सिकंदराव हाथरस। अच्छा, कितने लोग आए होंगे? यहाँ लाखों की संख्या में थे लोग। तो व्यवस्था नहीं थी क्या? व्यवस्था थी, मगर इनके गुरु आए, गुरु जाने। इकडे चेंगराचेंगरी प्रकरणामध्ये भोले बाबावरती एफआयआर अजूनही दाखल झालेला नाहीये। चेंगराचेंगरी आधीच भोले बाबा निघून गेल्यानं एफआयआर मध्ये त्यांचं नाव नसल्याचा दावा करण्यात आलाय। प्रशासन सध्या भोले बाबाला जबाबदार धरत नसल्याची ही माहिती समोर आलेली आहे। ज्या भोले बाबाच्या सत्संगामध्ये सत्संग संपल्यानंतर ही सगळी चेंगराचेंगरी झाली, त्यांचंच एफआयआर मध्ये नाव नसल्याची माहिती आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सोमेश। अमोल, जसजसे काही वेळ जातोय त्यानुसार त्यानंतर मृतांचे आकडे दुर्दैवाने वाढतच चाललेले आहेत आणि एफआयआर दाखल झालेला असला तरी काल जी माहिती मिळाली त्यानुसार भोले बाबा बेपत्ता असल्याची साधारणपणे शक्यता आहे। कारण काल पोलीस हे भोले बाबाला शोधण्यासाठी गेले होते, परंतु ते त्यांच्या आश्रमाच्या कॅम्पसमध्ये सापडले नाहीत आणि तशी अधिकृत माहिती पोलिसांनी दिली आहे। त्यामुळे आता पोलीस कधी भोले बाबांच्या मुसक्या आवळतायत आणि दुसरा मुद्दा जो मृतांचा आकडा आहे तो थांबतोय का, हे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। निश्चित अपडेट घेत राहू सोमेश, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।